शिक्षक दिनानिमित्त गुरूंना वंदन करण्याची एक सुवर्ण संधी मिळत असते आणि शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात अनेक नवनवीन उपक्रम राबवून आदर्श समाज घडवण्याची संधी आहे। खऱ्या अर्थानं विज्ञानाने एकीकडे प्रगती केली असली तरी समाजातील विघातक प्रवृत्ती रोखण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान आहे, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल केलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित नव प्रकर्षशील गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार सन्मान सोहळा मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। मुख्य अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यावेळी बोलताना म्हणाले की आपण विद्यार्थी, शाळा, पालक गावासाठी काय करू शकतो याचं आत्मचिंतन करून समाजभिमुख काम करणं गरजेचं आहे। गावात चांगले काम केले तर शाळेला गावची मदत निश्चित मिळते। खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण व भविष्याची नांदी ओळखून मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषांच्या पलीकडे अन्य भाषा शिकल्यास विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याचं त्यांनी याप्रसंगी विषय नमूद केला। सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले तर आभार अरुणा भूपकर यांनी मानले। यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी देखील मार्गदर्शन केले। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।